गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनांमध्ये भरणारे 2 इसमांना जेरबंद करून त्यांच्या कब्जातून 16 सिलेंडर, 3 वजन काटे व 3 मशीन असा एकूण 1,08,520 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। नाशिक शहरात व परिसरात विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अर्थात गॅस खासगी वाहनांमध्ये भरणारे इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका पत्र्याच्या शेडमध्ये माळी कॉलनी नाल्याजवळ हॉटेल पार्थ पॅलेस मागे श्रमिक नगर सातपूर नाशिक येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अर्थात गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना सांगितले असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी मुख्तार खान पठाण, संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे अशांचे पथक नेमले। त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे हॉटेल पार्थ पॅलेस मागे नाल्याजवळ श्रमिक नगर सातपूर नाशिक येथे दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे संजय रामराव शेळके वर्ष 54, राहणार नागरे चौक, रूम नंबर 1, विघ्नहर सोसायटी, श्रमिक नगर सातपूर नाशिक व छोटू गोरख शिरसाट वर्ष 69, राहणार रूम नंबर 65, श्रमिक नगर सातपूर नाशिक हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अर्थात गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 16 सिलेंडर, 3 मोटार व 3 वजन काटे व रोख रक्कम असा एकूण 1,08,520 रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त करण्यात आला असून पोलीस हवालदार संजय सानप यांनी नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे सातपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन भारतीय न्याय संहिता कलम 287 व 1955 चा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।